लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका नाशिकमधून मक्का येथे उमराहसाठी गेलेल्या भाविकांना बसलाय। जिद्दा विमानतळ अचानक बंद करण्यात आल्यामुळे नाशिकचे सुमारे 200 भाविक तिथे अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दरम्यान सर्व यात्रेकरू सुरक्षित असले तरी विमानतळ कधी सुरू होणार याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे। नाशिकमधील वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या माध्यमातून हे भाविक मक्का येथे पवित्र यात्रेसाठी गेले होते, मात्र आखाती देशातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिद्दा येथील विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेले भाविक तिथेच अडकून पडले आहेत। नाशिकचे फारुख तांबोळी यांच्या मार्फत गेलेले 35 यात्रेकरू देखील यामध्ये अडकल्याचा दावा त्यांनी केलाय। विमानतळ जोपर्यंत पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत या भाविकांना मायदेशी परतणं कठीण झालंय। आपल्या देशात भरपूर लोक गेलेले आहेत। जे नाशिक जिल्ह्यामधून कमीत कमी 250 ते 200 लोक आपले हज आपल्या उमरासाठी रमजान ते गेलेले आहेत। आणि काय परिस्थिती आहे आता तिथे परिस्थिती व्यवस्थित आहे, लोक सुरक्षित आहे तिथे। त्या हॉटेलमध्ये ते जे उपासाठी जे करतात ते नमाज वगैरे ते नेहमी जे करतात ते आपल्या नेहमीप्रमाणे ते करत आहे। बाकी जे लोक गेलेले आहेत ते सुरक्षित आहेत। बाकी जे लोक येणार होते 15 दिवसासाठी जे गेलेले होते ते अटकलेले आहेत। म्हणजे ते जिद्दा एअरपोर्ट बंद झालेला आहे, रियाद एअरपोर्ट बंद झालेला आहे, दमामचा एअरपोर्ट बंद झालेला आहे आणि सौदी अरबचे जे एअरपोर्ट आहेत सगळे ते बंद झालेले आहे, म्हणून ते लोक अटकलेले आहेत। नाशिकचे कमी लोक आहेत का 10-15 लोक असतील, ते 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी जे गेलेले आहेत ते कमी लोक आहेत। आता येणार होते ते परवाची त्यांची फ्लाईट आहे, पण ते आता एअरपोर्ट बंद झाल्यामुळे ते तिथे अटकलेले आहेत। आपल्याकडनं संपर्क नेहमी बरोबर डेलीच आपलं चालू आहेत। त्यांच्या घरचे लोक पण आलेले होते, मी त्यांना सांगितलेले आहेत की काय व्यवस्थित काय होईल, जे होईल मी परत त्यांना बोलून घेईल। आता तिथे लोक जे आहेत सुरक्षित आहे, काही काळजी करू नका तुम्ही। जसं एअरपोर्ट चालू होईल ते मी त्यांना बोलून घेईल। आता ते सध्या मक्कामध्ये आहेत, हॉटेलमध्ये ते आहे। विमानतळ बंद असल्यामुळे अनेक ट्रॅव्हल कंपन्यांची चिंता वाढली आहे। अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये नाशिक शहरातील विविध भागातील नागरिकांचा समावेश आहे। भाविक सुरक्षित असले तरी युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। आता विमानतळ कधी सुरू होतंय आणि नाशिकचे हे 200 भाविक पुन्हा कधी मायदेशी परततायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।